इम्पॉर्टंट डॉक्युमेंट जे आपल्याला लागणार आहे DHS आरोग्य विभाग फार्मासिस्टसाठी, ते आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, सुरुवातीला आपल्याला लागतो SSC म्हणजे काय असते, तुमचं 10वीचं मार्कशीट. त्यानंतर HSC म्हणजे 12वीचं मार्कशीट. त्याच्यानंतर तुमच्याकडे डिग्री किंवा डिप्लोमाची मार्कशीट आणि सर्टिफिकेट्स. म्हणजे जर तुम्ही नाही का D.Pharm केलेलं असेल तर तुम्हाला डिप्लोमाची सर्टिफिकेट्स आणि त्याची मार्कशीट लागणार आहे, आणि किंवा मग तुम्ही B.Pharm केलेलं असेल त्याची मार्कशीट आणि सर्टिफिकेट. ठीक आहे. जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमधून येत असाल तर तुमच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी दोघांमधून एकच मागतात, बट कास्ट व्हॅलिडिटी असणं पण तुमच्याकडे असले पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे काय असते, तर रहिवास प्रमाणपत्र जे तुम्हाला महाराष्ट्राचा अधिवास म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातनी राहणारे आहात त्याचं प्रमाणपत्र असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट. जर तुम्हाला नॉन क्रिमी लेअर लागू होत असेल तर नॉन क्रिमी लेअरचं सर्टिफिकेट चालू वर्षाचं असणं गरजेचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजे काय असतं, जर तुम्ही आता डिप्लोमा केला किंवा बी फार्मसी केली तर तुम्हाला जे फार्मासिस्ट या पदासाठी तुम्हाला PCI कडून लायसन्स भेटत असते, ते PCI रजिस्ट्रेशन होणं गरजेचं असते. आणि सोबतच तुमच्याकडे ते लायसन्स आणि रजिस्ट्रेशन नंबर असणं गरजेचं असते. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रूफ ऑफ रेसिडेन्स कशातून होतं, तर रेशन कार्ड तुमच्याकडे असेल किंवा आधार कार्ड असेल तर तुमचं जे राहण्याचा पत्ता आहे त्याचा प्रूफ होऊन जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर येते 2 पासपोर्ट साईज फोटोग्राफ. तुमचे 2 पासपोर्ट साईज फोटोग्राफ असले पाहिजे आणि ID प्रूफ असलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्टिफिकेट्स फॉर स्पोर्ट्स म्हणजे तुम्ही जर खेळाडू असाल त्याचं सर्टिफिकेट, किंवा मग दिव्यांग असाल त्याचं सर्टिफिकेट, किंवा मग प्रकल्पग्रस्त असतात तर त्याचं सर्टिफिकेट. त्याच्यानंतर तुम्ही जर अर्थक्वेक अफेक्टेड असाल, भूकंपग्रस्त असाल त्याचं सर्टिफिकेट, किंवा मग तुम्ही अनाथ प्रवर्गाचे असाल तर त्याचं प्रमाणपत्र लागेल. त्यासाठी तुम्ही खेळाडू, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ याचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर येऊन जाऊ एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कशासाठी लागतो, तर डी फार्मसीसाठी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं मागला गेलेला आहे आरोग्य विभागामध्ये. म्हणून तुम्हाला 2 वर्षाचं तुमचं D.Pharm म्हणजेच ॲज अ फार्मासिस्ट तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला तिथं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागेल. कम्प्युटर क्वालिफिकेशन सर्टिफिकेट म्हणजे काय असतं, तुमचं MSc जर झालेलं असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. ठीक आहे. त्यानंतर बर्थ सर्टिफिकेटमध्ये SSC सर्टिफिकेट तुम्ही यूज करू शकता, किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे जन्मतारीख प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर ते लागते. त्यानंतर SSC जर 10वीचं जे SSC प्रमाणपत्र भेटत असते ते लागू शकते, किंवा मग शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच TC आपण त्याला म्हणतो, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला लागते. ठीक आहे. त्यानंतर स्मॉल फॅमिली